गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टोमाटा ओपन डे टायमाला आणि क्लोज नाईट टायमाला होता असा आपण ट्रान्सपिरेशन स्टडी करताना स्टडी केलेला आहे. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपिरेशन आणि त्याचे प्रकार स्टडी केले. आता त्याच NCERT टेक्स्टबुकमध्ये असं म्हणलं की स्टोमाटाचं ओपनिंग झाल्यावर वनस्पती पानामधून पाणी जे असतं ते लॉस करतं. लिप मधून पाणी वनस्पती लॉस करत असतं स्टोमाटाचं ओपनिंग झाल्यावर. मग स्टोमाटा ओपन केव्हा होतो? डे टायमाला. आणि स्टोमाटा क्लोज केव्हा होतो? नाईट टायमाला. मग हे स्टोमाटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग डे आणि नाईट टायमाला असं का होतंय? त्यासाठी एक थेरी आपल्याला स्टडी करायचं आहे, पोटॅशियम पंप थेरी फॉर स्टोमाटल मुवमेंट. पोटॅशियम पंप थेरी फॉर स्टोमाटल मुवमेंट. स्टोमाटाची मुवमेंट म्हणजे डे टायमाला स्टोमाटा ओपन आणि नाईट टायमाला स्टोमाटा क्लोज. असं ओपनिंग आणि क्लोजिंग स्टोमाटाचं डे आणि नाईटला होणं म्हणजे स्टोमाटल मुवमेंट. स्टोमाटल मुवमेंट कुठली थेरी सांगते? पोटॅशियम पंप थेरी. पोटॅशियम पंप थेरी स्टोमाटल ओपनिंग आणि क्लोजिंग मुवमेंट एक्सप्लेन करते. कसं बघूया. आपल्याला माहित आहे सगळ्या प्लांट मध्ये स्टोमाटा डे टायमाला ओपन होतोय, नाईट टायमाला क्लोज होतो. का डे टायमाला ओपन का होतो त्याची हे कारण आपल्याला स्टडी करायची आहे. नाईट टायमाला का क्लोज होतो त्याची कारण आपल्याला स्टडी करायची आहे. काय होतं त्यामुळे डे टायमाला स्टोमाटा ओपन होतो. बघा, सगळ्या प्लांट मध्ये मॅक्झिमम स्टोमाटा डे ला ओपन होऊन नाईटला क्लोज होतो. का? गॅस एक्सचेंज आणि लीप मधून पाणी लॉस करायला हा स्टोमाटा हेल्प करतो. लीप मध्ये स्टोमाटा प्रेझेंट असतो. बघा काय होतं डे टायमाला. बघा, डे टायमाला स्टोमाटा ओपन होतो लाईट प्रेझेंट असताना. डे टायमाला लाईट प्रेझेंट असते आणि लाईट प्रेझेंट असल्यामुळं लीप मध्ये कुठली प्रोसेस होते? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसला काय म्हणतं? ग्लुकोज. हा ग्लुकोज कशात कन्वर्ट होतो डे टायमाला? स्टार्च मध्ये कन्वर्ट होतो. डे टायमाला काय प्रेझेंट असतं? लाईट. आणि लाईट असल्यामुळं फोटोसिंथेसिसचा प्रोडक्ट काय मिळतोय? ग्लुकोज. ग्लुकोज कशात कन्वर्ट होतो? स्टार्च. बघा इथे काय होतं. हा जो स्टार्च आहे गार्ड सेल मधला तो कन्वर्टेड इनटू फॉस्फोइनॉल पायरुवेट. स्टार्च कुठं बनतो? स्टार्च ह्या गार्ड सेल मध्ये बनतो. हा जो आहे त्याला गार्ड सेल म्हणतात. मग स्टार्च इथं बनतो या गार्ड सेल मध्ये. या ठिकाणी स्टार्च बनतोय. हा स्टार्च कशात कन्वर्ट होतो? फॉस्फोइनॉल पायरुवेट. इथंच गार्ड सेल मध्येच होतं. नंतर लेटर कशात कन्वर्ट होतो? मॅलिक ऍसिड बाय एन्झाइम कॉल्ड पीपी कार्बोक्सिलेज. काय होतं बघा गार्ड सेल मध्ये. गार्ड सेल मध्ये स्टोमाटा ओपन होताना काय रिएक्शन होतात ते पाहूया. आता बघा डे टायमाला काय काय होतं बघा. मी कुठल्या सेलच्या बाबतीत बोलतोय? गार्ड सेल मध्ये. या गार्ड सेल मध्ये काय रिएक्शन होतात बघा. डे टायमाला फोटोसिंथेसिसचा प्रोडक्ट स्टार्च बनतो. तो स्टार्च पहिल्यांदा पीपी फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये कन्वर्ट होतो. नंतर तो कशात कन्वर्ट होतो बघा? मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. नंतर तो कशामध्ये कन्वर्ट होतो? मॅलिक ऍसिड. आणि याच्यासाठी कुठला एन्झाइम हेल्प करतो? तर पीपी कार्बोक्सिलेज. पीपी कार्बोक्सिलेज नावाचा जो एन्झाइम आहे तो एन्झाइम त्या स्टार्चला मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या ठिकाणी हेल्प करतो. स्टार्चला मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पीपी कार्बोक्सिलेज एन्झाइम. स्टार्च सुरुवातीला गार्ड सेल हे सगळ्या रिएक्शन कुठे होतात बघा रे? गार्ड सेल मध्ये या रिएक्शन व्हायला लागले. स्टार्च पहिला पीईपी मग मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. आणि पीईपी ला मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा या रिएक्शन साठी पीईपी कार्बोक्सिलेज एन्झाइम हेल्प करतात. मग काय होतं बघा पुढे काय होतं. मी फक्त कुठल्या सेल मध्ये सांगले हे सगळ्या रिएक्शन या गार्ड सेल मध्ये. हे सगळे रिएक्शन कुठे होतात म्हणजे गार्ड सेल्स मध्ये.
रिएक्शन नंबर 1 झाली. स्टार्च मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झाला पीईपी कार्बोक्सिलेट. स्टार्च कशाला म्हटलं इथं? फोटोसिंथेसिस ना जो ग्लुकोज बनतो त्याचा प्रोडक्ट स्टार्च डे टाइमला. मग आता मॅलिक ऍसिड जे आहे ते काय होतं बघा गार्ड सेल मध्ये. मॅलिक ऍसिड कशामध्ये डिसोसिएट होतं? H+ आणि मॅलेट निगेटिव्ह आयॉन मध्ये डिसोसिएट होतं. हे बघा मॅलिक ऍसिड स्प्लिट्स इनटू H+ अँड मॅलेट निगेटिव्ह आयॉन. ही दुसरी सेल रिएक्शन गार्ड सेल मध्ये होते. मॅलिक ऍसिडचं डिसोसिएशन H+ आणि मॅलेट निगेटिव्ह आयॉन मध्ये होतं. मग आता बघा ह्या गार्ड सेलला लागून सेल्स आहेत, याला म्हणतात सबसिडरी सेल्स. गार्ड सेलला जे लागून सेल्स आहेत त्यांना सबसिडरी सेल्स. आता गार्ड सेल मध्ये काय मिळाले सांगा? गार्ड सेल मध्ये H+ आयॉन तयार झालेत आणि निगेटिव्ह आयॉन काय तयार झालेत? मॅलेट आयॉन तयार झालेत. हे गार्ड सेल मध्ये झाले. आता काय होतं बघा, H+ आयॉन मूव्स इनटू सबसिडरी सेल. म्हणजे H+ आयॉन जे आहेत ते गार्ड सेल होऊन कुठे जातात? त्या साइडच्या सेल मध्ये सबसिडरी सेल मध्ये H+ आयॉन जातात. आणि H+ आयॉन बाहेर आले, गार्ड सेल होऊन सबसिडरी सेल मध्ये H+ आयॉन आले, बाहेरचे K+ आयॉन आत सबसिडरी सेल होऊन गार्ड सेल मध्ये जातात. मी गार्ड सेल मध्ये काय काय म्हणून सांगितलंय? H+ आणि मॅलेट निगेटिव्ह आयॉन आहे. हा मॅलेट निगेटिव्ह H+ गार्ड होऊन सबसिडरी मध्ये चाललाय, K+ सबसिडरी होऊन परत गार्ड सेल मध्ये येतो. आणि म्हटले बघा इथे H+ आयॉन मूव्स इनटू सबसिडरी सेल, K+ आयॉन फ्रॉम गार्ड सेल, H+ आयॉन मूव्स इन सबसिडरी सेल. H+ आयॉन हा सबसिडरी सेल मध्ये जातो. K+ आयॉन फ्रॉम बघा इथं. आता बघा H+ आयॉन गार्ड सेल होऊन सबसिडरी सेलला, K+ आयॉन सबसिडरी सेल होऊन गार्ड सेलला जातात. H+ बाहेर आला की K+ सबसिडरी सेल होऊन गार्ड सेलला जातात. आणि मग हे आयॉन एक्सचेंज झालं. H+ गार्ड सेल होऊन सबसिडरीला गेला, सबसिडरी होऊन K+ गार्ड सेल मध्ये आला. या गार्ड सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करून, हा गार्ड सेलचा प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला क्रॉस करून आयोनिक एक्सचेंज झालं. मग या प्रोसेस साठी काय लागतं? H+ आणि K+ आयॉनचं एक्सचेंज साठी एनर्जी लागते. ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. या प्रोसेस साठी काय लागते? एटीपी लागते, कारण ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. H+ बाहेर जाणं, K+ आत येणं, ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे इन द गार्ड सेल, आता गार्ड सेल मध्ये काय आले म्हणून सांगितलं मी? बाहेरचे K+ आयॉन गार्ड सेल मध्ये आले. गार्ड सेल मध्ये ऑलरेडी कुठले निगेटिव्ह आयॉन असतात? मॅलेट निगेटिव्ह आयॉन असतात. आणि निगेटिव्ह आयॉन्स म्हणजे गार्ड सेल K+ बॅलन्स्ड बाय मॅलेट आयॉन अँड स्मॉल अमाउंट ऑफ Cl- आयॉन. म्हणजे गार्ड सेलचे K+ आयॉनला मॅलेट आयॉन बॅलन्स करतात आणि स्मॉल अमाउंट ऑफ Cl- आयॉन बॅलन्स करतात. Cl- आयॉन म्हणून Cl- आयॉन आणि मॅलेट आयॉन जे आहेत ते K+ आयॉनला बॅलन्स करतात. K+ आत गेलाय, H+ बाहेर आलाय, K+ आयॉनला बॅलन्स मॅलेट आयॉन आणि Cl- आयॉन करतं. आता K+ आयॉन जे आहे ते मॅलेट बरोबर कंबाइंड होतं आणि पोटॅशियम मॅलेट बनतं. इथं आत K+ हे मॅलेट आयॉन बरोबर कंबाइंड होतं आणि काय होतं बघा, तिसरी रिएक्शन सांगतो मी. एक्सचेंज ऑफ H+ and K+ ion in guard and subsidiary cell. In guard and subsidiary cell, K+ ion in guard cell combines with malate ion and form potassium malate. बघा H+ K+ आयॉनचं एक्सचेंज झालं.
गार्ड सेल मध्ये के प्लस गेले, मॅलेट बरोबर कंबाईन झाले आणि पोटॅशियम मॅलेट बनलं. असं झाल्यामुळे काय होतं, पोटॅशियम मॅलेट बनलं की गार्ड सेलचं ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन हाय होतं, सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन हाय होतं. गार्ड सेलचं ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन हाय होतं. सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन हाय आहे म्हणजे त्यात काय लेस होतो सांगा, वॉटर लेस होतो. पोटॅशियम मॅलेट बनला की काय होतं बघा, व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय. पोटॅशियम मॅलेट तिथं आत जाऊन बनल्यानंतर या गार्ड सेलचं सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन हाय होतं, वॉटर कॉन्सन्ट्रेशन काय होतं, लेस होतं. गार्ड सेलच्या बाबतीत बोललोय मी. गार्ड सेल मध्ये पोटॅशियम मॅलेट बनला की सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं, वॉटर लेस होतं. वॉटर लेस झालं की साइडच्या सेल मध्ये म्हणजे सबसिडरी सेल मध्ये वॉटर काय असतं तर हाय असतं. सबसिडरी सेल मध्ये वॉटर हाय असतं. मग सबसिडरी सेलचा वॉटर गार्ड सेल मध्ये येतो. गार्ड सेल मध्ये वॉटर आलं की गार्ड सेल काय होतात, टर्जिड होतात. गार्ड सेल टर्जिड झाले की स्टोमाटाचा मधला होल जो असतो तो असा ओपन होतो. स्टोमाटा ओपन कंडिशन. बघा मी काय काय सांगितलं याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. डे टायमाला स्टोमाटा ओपन का होतो, डे टायमाला फोटोसिंथेसिस होतं आणि काय बनतं, ग्लुकोज. त्यामुळे काय होतं, स्टार्च बनतं. मग हे स्टार्च कुठल्या सेल मध्ये बनतंय, गार्ड सेल मध्ये. ते स्टार्च कशात कन्वर्ट होतं, पीपी अँड मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. याला कोण एन्झाइम हेल्प करतो, पीपी कार्बोक्सिलेज. मग मॅलिक ऍसिड परत H प्लस आणि मॅलेट निगेटिव्ह आयन मध्ये कन्वर्ट होतं. H प्लस आणि मॅलेट निगेटिव्ह आयन बनला की H प्लस बाहेर जातो आणि K प्लस आत येतो. म्हणजे आयॉन एक्सचेंज होतं. आयॉन एक्सचेंज गार्ड सेल आणि सबसिडरी सेलच्या मध्ये होतं. H प्लस बाहेर गेला, गार्ड होऊन सबसिडरी मध्ये गेला. K प्लस सबसिडरी होऊन गार्ड मध्ये आत येतं. एकदा की K प्लस आयॉन आत आले की ते निगेटिव्ह मॅलेट आयन बरोबर कंबाईंड होतात आणि पोटॅशियम मॅलेट आत बनतं. इथं गार्ड सेल मध्ये K प्लस गेले की निगेटिव्ह मॅलेट आयन बरोबर कंबाईंड होतात आणि पोटॅशियम मॅलेट बनतं. पोटॅशियम मॅलेट बनलं की ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं म्हणजे वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. साइडच्या सेल मध्ये वॉटर जास्त असतं, तिकडून वॉटर आत येतं. सबसिडरी सेल होऊन वॉटर आत काय येतं, कारण सबसिडरी सेल मध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, गार्ड सेल मध्ये कमी झालंय कारण पोटॅशियम मॅलेट बनल्यामुळं. मग पाण्याचं सबसिडरी सेल होऊन गार्ड सेल मध्ये एंड ऑस्मॉसिस होते. एंड ऑस्मॉसिस म्हणजे पाणी आत येतं, गार्ड सेल टर्जिड होतात, स्टोमाटा ओपन होतो. त्या डे टायमाला होणाऱ्या सगळ्या रिएक्शन्स. आता डे ला का स्टोमाटा ओपन होते त्याचा फ्लो चार्ट काढतो का मी. डे टायमाला कुठली प्रोसेस होते, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस झाल्यामुळं काय बनतं, ग्लुकोज. ग्लुकोज कशात कन्वर्ट होतो, स्टार्च. स्टार्च कशात कन्वर्ट होतं डे टायमाला, मॅलिक ऍसिड. याच्यासाठी कुठला एन्झाइम हेल्प करतो, पीपी कार्बोक्सिलेज. पेप कार्बोक्सिलेज. मॅलिक ऍसिड कशाचे डिसोसिएट होतं, मॅलेट निगेटिव्ह अँड H प्लस आयॉन. पुढे काय होतं, एक्सचेंज ऑफ H plus and K plus ion between guard cell and subsidiary cell. Between guard cell and subsidiary cell.
के प्लस आयॉन पुढे काय होतं कंबाइन्स विथ मॅलेट नेगेटिव्ह फॉर्म मॅलेट निगेटिव्ह बरोबर कंबाइंड होतं आणि काय बनतं बघा पोटॅशियम मॅलेट पोटॅशियम मॅलेट इन कुठं सेल्स मध्ये गार्ड सेल्स मग काय होतं पुढं osmotic concentration of guard cell increases osmotic concentration guard cells increase होता water concentration of guard cell decreases then water enter into guard cell and stomata open काय काय होतं बघा डे टाइमला फोटोसिंथेसिस होतं ग्लुकोज बनतं ग्लुकोज कशात कन्वर्ट होतो स्टार्च कशात कन्वर्ट होतं मॅलिक ऍसिड मॅलेट निगेटिव्ह आणि H+ पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होतं हे कुठं रिएक्शन होतात सगळ्या गार्ड सेल मध्ये इथपर्यंतच्या सगळ्या रिएक्शन या गार्ड सेल मध्ये होतात मग गार्ड सेलचा H+ आयॉन बाहेर जातो K+ आयॉन H+ आयॉन हा गार्ड सेलहून सबसिडरी सेल मध्ये जातो आणि K+ आयॉन सबसिडरी सेलहून गार्ड सेल मध्ये जातात मग गार्ड सेल मध्ये K+ आयॉन मॅलेट बरोबर कंबाइंड होतं मॅलेट आहेत ना मग तिथं पोटॅशियम मॅलेट बनतं पोटॅशियम मॅलेट बनलं की गार्ड सेलचं ऑस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं वाटर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं देन वाटर एंटर इनटू गार्ड सेल वाटर कोणीकडून एंटर होतं सबसिडरी सेलहून वाटर गार्ड सेल मध्ये येतं वाटर गार्ड सेल मध्ये आलं की स्टोमाटा टर्जिड होतो आणि ओपन होतो या सगळ्या रिएक्शन डे टाइमला होतात स्टोमाटाच्या ओपनिंग साठी आणि ह्या सीटपर्यंतच्या सगळ्या रिएक्शन मी सांगतोय गार्ड सेल मध्ये होतात आणि गार्ड सेल मध्ये पोटॅशियम मॅलेट कमी पडल्यामुळं पाणी कमी पडतं आणि बाहेर सबसिडरी सेल मध्ये पाणी जास्त असतं तिथलं पाणी आत येतं एंडॉस्मोसिस होते गार्ड सेल टर्जिड होतात आणि स्टोमाटा ओपन होतं गार्ड सेल टर्जिड असले तर स्टोमाटा ओपन होतं मी ऑलवेज सांगितलंय तुम्हाला आता नाईट टाइमला काय होतं बघा नो CO2 used in photosynthesis कारण नाईट टाइमला फोटोसिंथेसिस होतच नाही CO2 हा नाईट टाइमला फोटोसिंथेसिस मध्ये वापरला जात नाही H+ आयॉन जे असतात स्टॉप्स आउट गोईंग H+ आयॉन जे बाहेर चाललेले असतात ना डे टाइमला ते बाहेर जायचं काय होतात म्हणजे बंद होतात ते बाहेर जायचं बंद होतात आणि K+ आयॉन आत यायचं बंद होतात K+ आयॉन जे बाहेरून आत यायला लागले सबसिडरीहून गार्डला K+ यायला लागले ते आत जायचं बंद होतात आणि H+ गार्डहून सबसिडरीला बाहेर यायचं बंद होतं म्हणजे एंट्री स्टॉप होते मग हे कशामुळे होतं इथं ABA नावाचा एक हार्मोन असतो ऍब्सिसिक ऍसिड काय करतो या गार्ड सेलच्या मेम्ब्रेनची परमिएबिलिटी बदलतो म्हणजे K+ आयॉनला आत येऊ देत नाही आणि H+ आयॉनला बाहेर जाऊ देत नाही परमिएबिलिटी बदलणारा हार्मोन कोण आहे ABA ऍब्सिसिक ऍसिड मग आता H+ जे मॉर्निंगला बाहेर चालले होते ते बाहेर जायचं बंद करतो ABA आणि K+ ला आत यायचं बंद करतो म्हणजे H+ आत बाहेर जात नाही आणि K+ आत येत नाही त्यामुळं K+ आयॉन जे मॉर्निंगला आत आले होते ते बाहेर जातात K+ जे आत आले होते ते बाहेर जातात पण बाहेरून नवीन आत येत नाही हे कोण केलं हार्मोन ABA केला बघा मॉर्निंगला जे H+ बाहेर जात होते K आत येत होते H ची एंट्री बाहेर जायची स्टॉप झाली K ची एंट्री आत यायची स्टॉप झाली परंतु सकाळी आलेले जे K+ असतात ते मात्र आत आलेले K+ ते मात्र बाहेर पडतात मग काय होतं बघा H+
जे बाहेर जाऊ ना ते परत मॅलेट बरोबर कंबाईंड होतं. H प्लस परत मॅलेट बरोबर इथं कंबाईंड होतं नाईट टाइमला आणि काय बनतो मॅलिक ऍसिड बनतो. मॅलिक ऍसिड बनला की मॅलिक ऍसिड कशात कन्वर्ट होतो स्टार्च. आणि स्टार्च हा पाण्यामध्ये इन्सोल्युबल आहे. इथं गार्ड सेल मध्ये स्टार्च म्हणल्यामुळं ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आणि काय जास्त होतं बघा वॉटर कॉन्सन्ट्रेशन मोर होतं. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन गार्ड सेलचं डिक्रीज होतं, वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. बाहेर वॉटर काय असते त्यावेळेला लेस असते सबसिडरी सेल मध्ये. मग वॉटर गार्ड सेलहून सबसिडरी सेलच्या मध्ये जातं. हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे वॉटर जातं. म्हणजे वॉटर गार्ड सेलहून सबसिडरी सेलला जाणं म्हणजे गार्ड सेलचं एक्झॉस्मॉसिस झालं. या ठिकाणी एक्झॉस्मॉसिस होतं. गार्ड सेल मध्ये पाणी का जास्त झालंय कारण गार्ड सेल मध्ये काय बनलाय स्टार्च. स्टार्च इनसोल्युबल असतो वॉटर मध्ये इनसोल्युबल असल्यामुळे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहिलं. कारण दगड जसं आपण पाण्यात घालतोय मग पाणी जास्त कॉन्सन्ट्रेटेड राहते तसं स्टार्च मध्ये दगड असल्याने पाणी जास्त कॉन्सन्ट्रेटेड राहते. मग ते पाणी गार्ड होऊन सबसिडरीला जाते आणि एक्झॉस्मॉसिस होतं. स्टोमाटा पाणी लॉस केला गार्ड सेल तर स्टोमाटा हा क्लोज होतो. ही जी डायग्राम दाखवली ती स्टोमाटा क्लोज होण्याची डायग्राम आहे. एवढ्या सगळे इव्हेंट्स स्टोमाटा क्लोजिंग होताना होतं. बघा मी समराइज करतो. स्टोमाटा क्लोज ॲट नाईट टाइम काय काय होतं. नो फोटोसिंथेसिस. नाईटला फोटोसिंथेसिस नसते. परत काय होतं बघा फोटोसिंथेसिस होत नाही. इथे नाईटला एबीए हार्मोन changes permeability of guard cell. Permeability of guard cell plasma membrane. मीन्स काय करतो बघा एबीए हार्मोन काय करतो स्टॉप्स K plus entry into guard cell and stops H plus exit from guard cell. याचा अर्थ काय बघा K प्लस ची एंट्री गार्ड सेल मध्ये होऊ देत नाही. H प्लस ला गार्ड सेल हून बाहेर जाऊ देत नाही. कुठला हार्मोन एबीए. H प्लस बाहेर जायचं स्टॉप व्हायला तिथंच राहिला. मग H प्लस बाहेर जायचं स्टॉप झाल्यावर काय बनतं मॅलिक ऍसिड बनतं गार्ड सेल मध्ये. मॅलिक ऍसिड परत रिकन्वर्टेड होतं कशामध्ये स्टार्च मध्ये रिकन्वर्ट झाल्यावर गार्ड सेलचं ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. वॉटर कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज होतं. मग वॉटर गोज आउट फ्रॉम गार्ड सेल. Then stomata close. वॉटर गार्ड सेल हून बाहेर जाते. काय सांगितले बघा मी ओस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस वॉटर कॉन्सन्ट्रेशन increases. Water concentration increases. Water goes out from guard cell. गार्ड सेल हून पाणी बाहेर जातं स्टोमाटा क्लोज होतं. या इव्हेंट होतात. काय काय इव्हेंट होतात बघा मी काय सांगतो. इथं स्टोमाटा क्लोज आहे. नाईट टाइमला फोटोसिंथेसिस नसते. एबीए हार्मोन काय करतो बघा इथे. हा जो एबीए हार्मोन आहे तो एबीए हार्मोन या गार्ड सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची परमिएबिलिटी बदलतो.
म्हणजे एच प्लसला बाहेर जाऊ देत नाही, के प्लसला आत येऊ देत नाही. हा, मॉर्निंगला जे के प्लस आत आलेले असतात ते बाहेर जातात. मग इथं एच प्लस बाहेर नाही गेला तर एच प्लस हा मॅलेट निगेटिव्ह आयन बरोबर कंबाईंड होतो आणि परत कुठला ऍसिड बनतं? मॅलिक ऍसिड. मॅलिक ऍसिड कशात कन्वर्ट होतं? स्टार्च. इथं मग गार्ड सेल मध्ये स्टार्च बनला की पाणी वाढतं, पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन मोर होतं. मग सबसिडरी सेल मध्ये पाणी कमी असतं, मग पाणी गार्ड सेलहून सबसिडरी सेल मध्ये जातं आणि स्टोमाटा क्लोज होतं. ही जी थिअरी आहे ही लेविट या सायंटिस्टने डिस्कव्हर केलेली आहे. स्टोमाटाचं ओपनिंग डे आणि नाईट टाइमला होण्यासाठी या थेरीला म्हणतात पोटॅशियम पंप थेरी फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग मुवमेंट ऑफ स्टोमाटा. स्टोमाटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग मुवमेंट साठी आपण पोटॅशियम आयॉन पंप थेरी या ठिकाणी स्टडी केली आणि ती स्टडी करत असताना या गोष्टी लक्षात आल्या आपल्याला की डे टाइमला स्टोमाटा का ओपन होतो? कारण गार्ड सेल मध्ये काही रिएक्शन होतात. आणि नाईटला का क्लोज होतो? कारण गार्ड सेल मध्येच रिएक्शन होत असतात. एक गोष्ट आपल्या लक्षात येते की गार्ड सेल मध्ये ज्यावेळेला फुल ऑफ वॉटर असतं त्यावेळेला स्टोमाटा ओपन होतो आणि गार्ड सेल मधलं पाणी बाहेर जातं म्हणजे लॉस होतं त्यावेळेला स्टोमाटा क्लोज होतो. हे बघा, सबसिडरी सेलहून गार्ड सेल मध्ये पाणी येणं म्हणजे गार्ड सेलचं एंडोस्मॉसिस झालं डे टाइमला. नाईट टाइमला गार्ड सेलहून बाहेर पाणी गेलं म्हणजे गार्ड सेलचं एक्झॉस्मॉसिस होतं नाईट टाइमला आणि स्टोमाटा क्लोज होतो. पाणी गार्ड सेलहून बाहेर जाणं म्हणजे गार्ड सेल फ्लासिड होतं त्यामुळे स्टोमाटा क्लोज होतो. डे टाइमला पाणी आत येते त्यामुळे गार्ड सेल टर्जिड होतं आणि स्टोमाटा ओपन होतो. या सगळ्या महत्वाच्या रिएक्शन्स स्टोमाटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग मुवमेंट होताना होतं. आता नेक्स्ट काय स्टडी करायचं बघा आपल्याला. कुठले फॅक्टर ट्रान्सपिरेशनच्या रेट वरती इफेक्ट करतात? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. बघा कुठले फॅक्टर्स, एक्सटर्नल फॅक्टर्स पहिला पाहूया आणि मग इंटरनल फॅक्टर्स पाहूया. ट्रान्सपिरेशन वरती इफेक्ट करणारे एक्सटर्नल फॅक्टर्स कुठले बघा. ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन, inversely proportional to atmospheric humidity. वातावरणामध्ये जेवढं मॉइश्चर जास्त, ह्युमिडिटी जेवढी जास्त तेवढं रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी असतं. म्हणजे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. ह्युमिडिटी जेवढी ऑलरेडी कोल्ड वातावरण आहे, ह्युमिडिटी जास्त आहे त्यावर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी असतं. रेट ऑफ ट्रान्सपिरेशन जास्त असलं तर ह्युमिडिटी कमी असली तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन जास्त असतं. लक्षात घ्या. म्हणजे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. टेम्परेचर इन्क्रीज झालं की ट्रान्सपिरेशनचं रेट वाढतं आणि हाय टेम्परेचरला ट्रान्सपिरेशन कमी होतं. एका ठराविक पॉइंट पर्यंत टेम्परेचर वाढलं की पाण्याचा लॉस पण वाढतो आणि एकदम हाय टेम्परेचरला ट्रान्सपिरेशन कमी होत जातं. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. Increase in temperature, increase in rate of transpiration up to certain point. Light काय करतं बघा. Stimulate opening of stomata. स्टोमाटाच्या ओपनिंगला लाईट काय करते या ठिकाणी? स्टिम्युलेट करतं. विंड वेलोसिटी,
स्टोमाटा ओपन झाला की मग ट्रान्सपिरेशन जास्त होतं. लाईट स्टिम्युलेट करतो स्टोमाटाच्या ओपनिंगसाठी. स्टोमाटा ओपन झाला तर ट्रान्सपिरेशन जास्त होतं. वाऱ्याचा स्पीड जेवढा जास्त होईल तेवढा रेट ऑफ ट्रान्सपिरेशन वाढणार. इन्क्रीज इन विंड व्हेलॉसिटी इन्क्रीज इन रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. वाऱ्याचा स्पीड जेवढा वाढेल तेवढा रेट ऑफ ट्रान्सपिरेशन वाढणार. लास्टचा आहे atmospheric pressure. Atmospheric pressure is inversely proportional to transpiration. Transpiration increases, बघा, atmospheric pressure increases, transpiration decreases. Atmospheric pressure decreases, transpiration increases. म्हणजे ट्रान्सपिरेशन हे atmospheric pressure ला कसं proportional असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. विंड वेलोसिटी, वाऱ्याचा स्पीड वाढला की ट्रान्सपिरेशनचं रेट वाढतं. स्पीड कमी झाला ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होतं. हे एक्सटर्नल फॅक्टर आहे. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर वाढलं की ट्रान्सपिरेशन कमी होतं. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी झालं की ट्रान्सपिरेशन जास्त होतं. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा ट्रान्सपिरेशनच्या रेटवरती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अशा प्रकारे हे सगळे फॅक्टर ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी, टेम्परेचर, लाईट आणि विंड व्हेलॉसिटी हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर झाले. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही एक्सटर्नल फॅक्टर हे झाले ना, पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरनल फॅक्टर्स ऑन रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा पॉइंट स्टडी करायचा आणि कोहेजन टेन्शन थेरी, ट्रान्सपिरेशन पुल थेरी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची.